2019ला भारतीय जनता पक्षाची लोकशाही विरोधातील भूमिका, त्यांची गुंडागर्दी, दंडेलशाही आणि सत्तेचा गैरवापर, सगळ्या संस्थांचा गैरवापर या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष एकत्रित येत असताना महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि महाविकास आघाडीने जो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरविला आणि त्यातून भारताच्या संविधानाचे संरक्षण, संवर्धन, महाराष्ट्र धर्माचे पालन आणि आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं कटिबद्धता व्यक्त केली. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाची संविधान विरोधातील भूमिका, सातत्याने पुरोगामीत्व महाराष्ट्रात असताना प्रतिगामीत्व दाखवणे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विरोधातील विचारधारा, या लोकशाही विरोधातील त्यांच्या भूमिका, धोरणं या विरोधात आम्ही भारतीय जनता पक्षाशी लढलो. त्यांनी अत्यंत असंवैधानिक पद्धतीने अनुसूचित 10चे पायमल्ली करत असताना, संविधानाची पायमल्ली करत असताना जे सत्तांतर केलं आणि 50 खोके एकदम ओकेचा एक नारा महाराष्ट्रामध्ये विकृतीच्या संदर्भामध्ये हा दुर्दैवाने बुलंद झाला आणि त्यानंतर झालेलं जे सत्तांतर आहे, संविधान धुळीस मिळवणं, हे जे हेही आपल्या सर्वांपुढे आहे.